तर महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराच्या मानकरी आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे। पुरस्कार प्रदान करण्याआधी पाहूया ही ध्वनिचित्रफीत। मराठी रंगभूमी, चित्रपट सृष्टी, दूरचित्रवाणी आणि आता वाचिक अभिनयाच्या नूतन क्षितिजावरही आपल्या प्रतिभेची मोहक आणि गुणवत्तापूर्ण पताका फडकवणारी गुणी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे। चकवा या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत आपलं प्रभावी पदार्पण झालं आणि या भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलं। कैदी जगला पाहिजे पण माजला नाही पाहिजे। काय चाललंय हा? बहिऱ्यासारखं झालंय आपलं। आपल्या प्रत्येक भूमिकेतून एक प्रभावी व्यक्तिरेखा जिवंत होते, मग ती जोगवा मधील निष्पाप आणि हतबल सुली असो, मुंबई पुणे मुंबई मधील स्वतंत्र विचारसरणीची गौरी असो, आपण प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाच्या जादूने एक वेगळी आणि अविस्मरणीय छाप सोडली आहे। कशी विहरले कुठं ना ओरले दिशा पेटल्या दाही, दिशा पेटल्या दाही। याच अद्वितीय योगदानाचा सन्मान म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात आपल्याला चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। नमस्कार, मी मुक्ता बर्वे। या वर्षीच्या चित्रपती कैलासवासी व्ही शांताराम विशेष योगदान या पुरस्कारासाठी माझी निवड केली, त्याबद्दल मी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांचे मनापासून आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी जोरदार टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करते प्रथम पदार्पण पुरस्कार ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा प्रवास करून आता व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मिळवणारी गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना। मराठी